छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुन रात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. मला खरंच माहित नव्हतं की तनिष्काकडे अशी काही वाईट शक्ती आहे की आणि त्याचा प्रयोग तिने माझ्यावरही केला. आपल्या फायद्यासाठी अभिमानच काय पण कोणाचाही जीव धोक्यात घालणं मलाही नाही आवडणार. तो चेहरा त्याला पुन्हा आठवायला लावणं म्हणजे त्याच्यासाठी ते धोकादायक ठरू शकेल. आपला सामना कोणा एका व्यक्तीशी नाहीये, एका अज्ञात शक्तीशी आहे. मी तिथे पोहोचले ना की तुला कळवते. हां अगं पण ठिकाण तरी सांग लेखा. वजलवारच्या बाबतीत तू सांगतेस ते खरं असेल तर आपण त्याला सपोर्ट करायला हवा. कारण जी चूक विक्रांतच्या बाबतीत आपण केली आहे ती वजलवारच्या बाबतीत करून चालणार नाही. विक्रांतला सुलेखाचा संशय आला होता आणि म्हणून तो तिच्या मागे हात धुवून लागला होता. पण आपण त्याला समजून घेऊ शकलो नाही म्हणून त्याची लढाई एकतर्फी राहिली. प्रिया एकटी त्याच्या बाजूने होती. सुलेखा विरुद्ध असा उघडपणे लढू नकोस असं मी सांगितलं होतं विक्रांतला. पण आपण हे वझलवारला नाही सांगू शकणार. आणि सुलेखा पकडली गेली तर चांगलंच आहे, पण ती नाही पकडली गेली आणि वझलवार असाच लढत राहिला तर विक्रांतच्या बाबतीत जे झालं तेच कदाचित वझलवारच्या बाबतीतही होईल. मला मामांच्या केस संबंधी थोडंसं बोलायचं होतं सुलेखाशी. ती नाहीये घरात, कुठे गेले? बाहेर गेली. बाहेर कुठे? नक्की कुठे ते त्यांनी नाही सांगितलं. तुम्ही चेक करू शकता पाहिजे तर. तुमच्यावर विश्वास आहे हो. ठीक आहे, मी थांबतो ती येईपर्यंत. मला वाटतं ती नोकरीसाठी मुंबईच्या बाहेर गेली. मला वाटतं म्हणजे नोकरी कुठे आहे ते सांगितलं नाही तिने? नाही, त्याचा फोन आला होता तिचा, पण घाईत होती ती. अर्जंटली जॉईन करायला लागते एवढंच बोलली. काय झालंय? हा, नाही काय नाही. ठीक आहे, सुलेखाचा फोन आला तर आम्हाला कळवा. येतो. कुसुम हत्याचं काय हा एक प्रश्न आहे. खरंय तुझं. ती समोर आली की मला प्रश्नच पडतो, पहिलं सगळं सांगावं का गप्प बसायचं. काय ती आपल्यातलीच आहे, आपल्या घरातलीच आहे, तिला हे सगळं कळायला हवं.
तिनेही सावध असायलाच हवं ना, म्हणून सांगावं असं वाटतं. पण काय लहानपणापासून तिचा जो काही स्वभाव आहे ना, त्याच्यामध्ये तीळ मात्र बदल नाही. शेवटी गप्पा बसू, दुसरं काय. त्यांना सांगितलं ना तर एक तर त्यांचा विश्वासच बसणार नाही, आणि बसला तर त्यांना एवढा मोठा धक्का बसेल ना की तो सहन होणार नाही. फार जीव आहे त्यांचा सुलेखावर, आणि त्याच्या सुलेखाला जाब वगैरे विचारायला गेलं तर मग पंचायतच. आणि सुलेखाला हे कळलं तर कुसुमात त्याला धोका आहे. थोडक्यात सांगितलं तरी प्रॉब्लेम, नाही सांगितलं तर तिला सतत असं वाटत राहणार की आपण तिच्यापासून काहीतरी लपवतोय. त्यामुळे हा निर्णय खूप विचार करून घ्यावा लागणार. मी काय म्हणते, त्यांना आपण थोडी मोकळीक देऊया का? म्हणजे काय, गेल्या 2-3 दिवसात त्या कुठेच बाहेर गेल्या नाही आहेत. मला मान्य आहे की आपण हे सगळं त्यांच्या भल्यासाठीच करतोय, पण जरा त्यांच्या कलानी घेतलं ना तर मग ते ऐकतात आणि त्यांना गोष्टी पटतात सुद्धा. मला कल्पना आहे कुसुमात त्यालाही राग आला असणार मनातून. पण तिच्या बाबतीत सुलेखानं काही मला नाही वाटत तसं काही होईल म्हणून. प्रियाच्या बाबतीत सुलेखाने गेल्या वेळी जे काही केलं आणि त्याच्यात ती यशस्वी सुद्धा झाली, कारण आपल्या कोणालाही कल्पना नव्हती की काय चाललंय ते. पण आता तसं नाहीये. आता जर काही झालं तर आपल्या सगळ्यांना पूर्ण कल्पना असेल आणि काय होऊ शकतं याचा अंदाजही आपल्याला आहे. ठीक आहे. सध्या तिला देवळात जायचं असेल तर जाऊ देऊया थोडा वेळ. पण तिला सावध कसं करायचं हे पाहायला हवं. मी बोलतो कुसुमशी, आणि या सगळ्या गोष्टींचा उलगडा करायची सोयीची वेळ कुठली याचाही अंदाज घेतो. बरं, जाऊन झोप तू आता, दमला असशील ना. जा. गुड नाईट. गुड नाईट. हॅलो, इन्स्पेक्टर वजालवार बोलतो. माफ करा, इतक्या रात्री फोन करतोय. नाही ठीक आहे, बोला. काही कळलं का? तुमची बहीण कुठे आहे वगैरे? काय तिचा फोन बिन आला होता का? नाही, मी ॲक्च्युली तिलाच फोन ट्राय करते पण नाही लागत आहे. लागत नाहीये. तुम्हाला ती कुठं गेली असेल याचा अंदाज पण नाही. तुम्ही काही विचारत नाही, ती काही सांगत नाही. माझ्या बहिणीची काळजी नाही मला असं म्हणायचं आहे का तुम्हाला? तुम्हाला काळजी आहे हो, तिलेच तुमची काळजी नाही असं वाटतंय मला. खूप महत्वाच्या कामाला गेली वाटतं. गुप्तहेर खात्यात नाही लागली नोकरीला? काय? नाही, काय नाही हो. नाही, अशी कुठली नोकरी करत असेल याचा विचार करतोय मी. हे पहा, तिचा फोन आला की सगळी माहिती विचारून मी तुम्हाला कळवते, ठीक आहे? मी काय म्हणतो पूनम मॅडम, मी असं रात्री अपरात्री तुम्हाला फोन करून विचारणार, मग तिचा फोन आलेला नसणार. आम्हाला पण असा त्रास द्यायला नाही आवडत हो कोणाला. त्यापेक्षा त्यांचा नंबर तुम्ही आम्हालाच द्या ना. नाही म्हणजे कसं आहे, समजा त्यांना काही प्रॉब्लेम आला असेल, त्यांना कोणी फसवलं बिसवलं असेल समजा, म्हणजे वेळेच आम्ही ऍक्शन घेऊ ना त्यांच्या सुरक्षिततेसाठी, बाकी काय नाही.
मग देताय ना नंबर? घ्याल. हा बोला. हा हा धन्यवाद. आता आम्हाला काही कळलं तर आम्हीच कळवू तुम्हाला. ठीक आहे. ठेवतो. आता कळलंच की सुलेखाची फसवणूक झाली आहे का तिनेच फसवणूक केली आहे. हो, कुठे आहेत मालक? मीटिंगला गेलेत. एकटेच तुला न घेता? अशी कुठली मीटिंग आहे? मला काहीच बोलले नाहीत. मला म्हणाले तुझी तब्येत बरी नाही, आराम कर, आणि डॉक्टरला बोलून ठेवलंय, आणि स्वतः एकटेच गेले. असं कधी करत नाहीत ते. मला काय होणार आहे? दगडासारखी तब्येत माझी, तरी म्हणाले तुझी तब्येत बरी नाही, तू आराम कर, बस घरी. तू फोन केलास का त्यांना? लागतच नाहीये. अभिमान, मला काळजी वाटते रे. काळजी? बांची येडायस काय? अरे अख्ख्या जगाला पुरून उरलेत ते, त्यांची काळजी काय करतोस? येतील. अरे पण कधी? किती वेळ झाला माहितीये तुला? येतील रे. माझे बा म्हणजे मी आहे का? एकदा गेलो की 4-4 दिवस घरी परत नाही यायला. हा, तुला आराम करायला सांगितलं ना? चल चल आराम कर, चपला काढ आणि झोप याच्यावर. नाही नाही, साहेब आल्याशिवाय मला आराम सुचणार नाही, अजिबात नाही. माझा अस्वस्थ होऊ नकोस. एक काम कर, पुढच्या वेळेला साहेब जातील ना तेव्हा त्यांच्याबरोबर तू पण जा, आणि तुझ्याबरोबर तुझ्या डॉक्टरला पण घेऊन जा. हा, ती का मजा करा मस्तपैकी. ओके, बाय. कुसुम, इकडे ये. काही कामात होतीस का? आता हातातलं काम सोडून आल्यानंतर विचार तू. अगं मला सांगायचं ना मग तसं. बोल. बोल. ऐक बाई. बस जरा शांतपणे. मी तुला बोलवलं कारण मला तुझ्याशी जरा बोलायचंय. बोलू? नाही, गेले काही दिवस मी पाहतोय तू अशी दिवसभर घरामध्ये विचार करत बसलेली असतेस. काय असतं माहितीये, माणसाचं ना असं एक ठरलेलं असं वेळापत्रक असतं. जरा जरी डिस्टर्ब झालं ना तरी दिवसभराची सगळी गणितं चुकत जातात. मला माहितीये तुला देवळात जायची सवय होती, ती म्हणजे अशी अचानक तुटली. देवाला बोलता येत नाही म्हणून, नाही तर त्यांनी सुद्धा विचारपूस केली असती. काय ग बाई, तू का येत नाहीयेस? मला माहिती तुला घरात बसून बसून कंटाळा येत असेल, तुला बाहेर जावंसं वाटत असेल. हो, वाटतं ना, वाटतं. पण बाबा म्हणाले की बरोबर कोणाला तरी सोबत घेतल्याशिवाय जात जाऊ नकोस म्हणून. आता आपल्याकडे कोणाला वेळ तरी असतो का? कोणाला नेऊ बरोबर? हा, तुमचा चहा. वंस, तुम्ही घेणार चहा? घे. बघ, ही स्वयंपाकघरामध्ये, तू क्लासमध्ये, आणि ती प्रिया बुद्धिबळ खेळल्यासारखी सारखी त्या चित्रांकडे अशी बघत असते. आदी आणि शुभ्रा तिकडे ते वाड्यावर. एक काय ते बाबाच होते, पण ते सुद्धा गेले वाड्यावरती. कोणाला नेऊ ते सांग ना, कोणाला नेऊ? काय म्हणजे काय झालंय? मला पाय मोकळे करायला बाहेर जायचं असेल तर कोणाची सोबत घेऊन जायचं, या विषयावरती बोलत होतो आम्ही. आणि या घरात कोणालाही वेळ नाही. मी येऊ का तुमच्या बरोबर देवळात? नाही, नको नको. तू आणि तुझं स्वयंपाकघर. आधी बाहेर जायची सवय होती, आता होईल. हळूहळू घरात बसायची सुद्धा सवय होईल मला. मी काय म्हणतोय जरा ऐकणारच का? बोल ना. दादा तुला असं अडकवून ठेवते.
मग कुणाला भेटायचं नाही, कुठे बाहेर जायचं नाही, मग कळेल तुला. मी काय म्हणतो ऐकून घेणार आहेस का? अरे बोल ना मग. नाही, मी तुला हेच सांगायला बोलवलं होतं की तुला बाहेर जावंसं वाटत असेल, देवळात जावंसं वाटत असेल तर जा. मला नाही जायचं आता कुठे. हो ठीक आहे, त्यांना नसेल जायचं तर कशाला उगीच आग्रह करताय? हां, नका जाऊ वनसे तुम्ही. बरं ठीक आहे, नको जाऊ, विषय संपला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे दादा, उगाच तुला वाईट वाटायला नको. तुझ्या शब्दाचा मान राखायला हवा म्हणून आज दुपारी जाईल मी देवळात. नाहीतर मला काय तशी हाऊस नाही आहे ना देवळात जायची. कुसुम, मी कुसुम, त्यांना जायचं असतं तर जाऊ दे ना, तर उगीच अनेक डिवचू नका. म्हणून तर मुद्दा म्हणतोय. हे शिंदे, आलो साहेब. बोला साहेब. हा नंबर घे. कोणाचा नंबर आहे हा? सुलेखा राऊतचा. नोकरीसाठी बाहेरगावी गेली आहे असं सांगण्यात आलंय. मला उद्यापर्यंत या नंबरवरचे लेटेस्ट कॉल डिटेल पाहिजेत. ठीक आहे साहेब. त्यातले एजंटचे नंबर कुठले हे पण कळायला पाहिजे. हो साहेब. मला त्या एजंटचा आणि एजन्सीचा नंबर हवाय. ठीक आहे साहेब. चला लगेच निघा. हो निघतो साहेब. एक नाव लिहून घे, सुलेखा राऊत. मला हिचा ठाव ठिकाणा कळला पाहिजे लवकरात लवकर. ते जर माहिती असतं तर खबऱ्यांची गरज काय रे? हा, लवकर. बस आम्ही चहा आणते. नाही नाही नको नको अगं, नकोय मला काही चहा बिहा काही नकोय. तू बैस आपली, म्हणजे शांतपणाने बैस. काय कशी आहेस तू? बरी आहेस ना? ठीक आहे. मी फोन करणारच होते तुम्हाला, बरेच दिवसात आला नाहीत तुम्ही. हो. तब्येत बरी नव्हती का? नाही अगं, मला काय धाड भरणार आहे. ते हे वहिनीची तब्येत अधूनमधून बरी नसते ना, तेव्हा तिच्या मदतीसाठी मला घरी राहावं लागतं अगं. नाहीतर म्हणतील एवढं वहिनीला बरं नाही आणि आपली काही काम करत नाही, काही नाही, खायला काळ. आणि आता बरी आहे तब्येत? आता अगदी बरी आहे अगं. मनाने हळवी आहे ग ती. हे सुलेखाचं काय? ती बाहेर गावी गेली कुठेतरी. कुठेतरी म्हणजे? अशी कशी गेली? हा, काही वाजलं होतं का तुमचं? हे बाई, मध्यंतरीच्या काळात मी यायला हवं होतं. कुसुमताई, तसं काही झालेलं नाहीये. नोकरीसाठी बाहेर गेली ती. अरे वा, चांगली गोष्ट आहे की. पण मला नाही सांगितलं तिने. एरवी छोट्यातली छोटी गोष्ट सांगते. तुम्हालाच काय कुसुमताई, मलाही काही सांगितलेलं नाहीये तिने. काय झालंय तिला काही कळत नाहीये. म्हणजे मीच मागे लागले होते तिच्या, नोकरीचं बघ म्हणून. पण याचा अर्थ असा नाही ना की घरच्यांना काही कळवायचं नाही आणि सगळे डिसिजन्स आपण घ्यायचे. नाही, डिसिजन्स घे ना तू, घे. काहीतरी कळव. कुठली नोकरी आहे, कुठे आहे, कशी आहेस, काहीच कळवत नाही हो. मी सांगू का, आता ती आली ना की मला बोलव, चांगली खरडपट्टी काढते तिची. त्यासाठी ती यायला हवी ना. अगं येईल ग, जाणारे कुठे येईल. कुसुमताई, सुलेखा आहे ती. तिच्या मनात काय चाललंय काही कळणार नाही. कुठल्या गोष्टीचं वाईट वाटून घेत समजणार नाही. आपल्यालाच वाटत राहतं आपल्याच हातून काहीतरी घडलंय.
अगं असं काय होणार आहे तुझ्या हातून? माझी नक्की खात्री आहे, तिने ना नोकरीचं मनावरती घेतलेलं असणार बघ. तिकडे सगळं स्थिरस्थावर झालं ना की येईल ती, करेल फोन. तू नको उगाच काळजी करू. आणि मम्मांचे आशीर्वाद तिच्या पाठीशी आहेतच. बसा, मी सरबत आणते. अगं नको नको नको, सरबत नको, जायला उशीर होईल. बसा ना थोडा वेळ कुसुमताई. हवं तर मी फोन करून सांगते घरी. अगं नको नको, आलाय तर जेवून जा. अगं नको, काय 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 फोन बिन काय करू नको. अगं कामं पडलेत घरी. अगं खूप. वसुधाबाईंनी बऱ्या झाल्या आहेत ना आता. नाही अगं, हे बरी झाली आहे म्हणून का तिच्यावरती सगळं टाकणं बरं दिसतं का? नाही, मी येईन ना फोन बिन करून. पण तू आता काही फोन बिन करू नकोस हा, अजिबात. हा, आणि काय कळलं ना सुरेखाचं तर मला सांग. मी येईन, नक्की येईन, जेवायलाच येईन. येते मी ग, येते.